मुंबईत प्रायव्हसी नाही असं म्हणतात. अगदी 2 BHK फ्लॅटमधून सुद्धा हे ऐकू येतं. पण प्रायव्हसीबद्दल चाळीत राहिलेल्यांदा विचारावं. आमचं तर जगणंच कॉमन आहे, चाळीतल्या टॉयलेटसारखं. कोऑपरेटिव्ह म्हणजे खरं सहजीवन चाळीतच आहे, सोसायट्यांमध्ये नाही. सकाळी उठलो की स्वतःला नाही, शेजारच्या काकांना गुड मॉर्निंग म्हणावं लागतं. कारण ते आधीच दारात उभे असतात. काय? काल रात्री उशिरा घरी आलास? कुठे होतास? मग कॉमन टॉयलेटच्या रांगेत उभं राहून विचार करतो की इथे पण टोकन सिस्टीम सुरू करायला हवी. स्टारबक्ससारखं चुकीचं नाव घेऊन का असेना, पण कुणीतरी ओरडून आपल्याला सांगेल, तुमचा नंबर आलाय. चाळीच्या गॅलरीतून चालत गेलात तर टीव्हीच्या आवाजावरून त्या घराचा सायको ॲनालिसिस करता येऊ शकेल. टीव्हीच्या अनुषंगाने विचार केला तेव्हा कळलं, चाळ म्हणजे घर नाही, चाळ म्हणजे 24/7 लाईव्ह रियालिटी शो आहे. फरक एवढाच, बिग बॉसमध्ये कॅमेरे दिसतात, चाळीत काकू असतात. आणि काकू त्या कॅमेऱ्यांपेक्षा जास्त अचूक, जास्त फास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनसबस्क्रायबेबल.